तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुमच्या गोलला मॅच होतात का? माझ्या या 10 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी बऱ्याच वेळा नवीन लोकांना ज्यावेळी भेटतो त्यावेळी त्यांच्याकडून सांगितलं जातं, सर मी इन्व्हेस्टमेंट केली आहे, मी SIP चालू केली आहे, मी इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे, मी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतोय. पण हे सगळं ठीक आहे, त्याबद्दल तुमचं कौतुक आहे, पण या इन्व्हेस्टमेंट तुमचे फायनान्शियल गोल्स पूर्ण करू शकतात का? आणि याचं उत्तर नाही असं मिळतं. याचं सिंपल कारण आहे की त्यांनी केलेल्या इन्व्हेस्टमेंट्स ह्या गोलला मॅच करत नाहीत. म्हणजेच काय, गोल्स काय आहेत? मुलांचं एज्युकेशन. पण मुलांच्या एज्युकेशनसाठी मला किती फंड पाहिजेत आणि त्यासाठी मी किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि मग त्यासाठी कुठला प्रॉडक्ट घेतला पाहिजे आणि तो त्या प्रॉडक्टला अटॅच करून तेवढी इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये करणं गरजेचं असतं. आणि असं 100 मधल्या 90% लोकांकडे नसतं. म्हणजे 10% लोकच फक्त फायनान्शियल गोल्स अचीव करू शकतात योग्य इन्व्हेस्टमेंटनं. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात? 90% का 10%? कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हालाही तुमचे फायनान्शियल गोल्स डिफाईन करून तुम्हाला योग्य फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल, गोल प्लॅनिंग करायचं असेल तर आम्हाला संपर्क साधा. आम्ही छान तुम्हाला मार्गदर्शन करू. धन्यवाद.